नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचे प्रकार आपण अभ्यासत आहोत. आपण दोन प्रकार आपण अभ्यासलेला आहे. एक विधानार्थी वाक्य आणि एक प्रश्नार्थक वाक्य. नंतरचे राहिलेले जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार जे आहेत त्यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य हे दोन प्रकार आपण अभ्यासलेला आहे. आणि विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर कसं होतं तेही आपण इथं अभ्यासलेलं आहे. वाक्य प्रकाराचा तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. व्याख्या: ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. उद्गारवाचक चिन्ह असते. उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य कशाला म्हणायचं आहे तर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिले असते. आता अचानक मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही भावना असतात त्या भावना व्यक्त करत असताना जे काही वाक्य निर्माण होतात किंवा शब्द बाहेर पडतात त्यास उद्गार असं म्हणलं जातं. म्हणून भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणलं जातं. आणि या उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. आता उदाहरणामध्ये क्रमांक 1 अबब केवढा मोठा साप हा. केवढा मोठा साप हा. काय उंच इमारत ही. बापरे.
बापरे किती भयानक अजगर हे, अशा प्रकारचं. काय उंच इमारत ही. शाबास, खूप छान खेळलास. आता अशा प्रकारचे जे काही हे वाक्यरचना आहे, हे वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे. शी काय हे तुझे अक्षर. अबब केवढा मोठा साप हा. काय उंच इमारत ही. बापरे किती भयानक अजगर हे. शाबास, खूप छान खेळलंस. शी काय हे तुझे अक्षर किंवा काय हे अक्षर तुझे, अशा प्रकारचे. म्हणजे हे जे आहे याच्यामधून अचानक निर्माण होणाऱ्या भावना या वाक्यामधून व्यक्त केल्या जातात. तेव्हा अशा वाक्यांना आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. उद्गारार्थी वाक्याच्या नंतरचा जो प्रकार आहे चौथा प्रकार होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्यात क्रियेचा होकार असतो. होकारार्थी वाक्यात क्रियेचा होकार असतो. होकारार्थी वाक्यात क्रियेचा होकार असतो किंवा ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो, ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास होकारदर्शक, त्यास होकारदर्शक किंवा त्यास होकारदर्शक किंवा करणरूपी वाक्य असे म्हणतात. करणरूपी वाक्य असे म्हणतात. आता होकारदर्शक वाक्य किंवा होकारार्थी वाक्य म्हणजेच काय, तर ज्या वाक्यातून होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात. किंवा ज्या वाक्यातून क्रियेचा होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी वाक्य असं म्हणलं जातं. आणि अशाच वाक्यांना करणरूपी वाक्यही म्हणलं जातं. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही उदाहरणं आपण घेऊया. उदाहरण क्रमांक 1, नेहमी खरे बोलावे. नेहमी खरे बोलावे. मी आज गावाला जात आहे. मी आज गावाला जात आहे.
आता हे होकार या वाक्यामधून दिसून येतो. नेहमी खरे बोलावे, वाक्याचा अर्थ काय निघतो? नेहमी खरे बोलावे. म्हणजे यामधून होकार आपल्याला दिसून येतो. मी आज गावाला जात आहे, याही वाक्यामधनं होकार आपल्याला दिसून येतो. असे जे काही वाक्य असतील यास आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. बरेच असे काही वाक्य आपण मनानं सांगू शकतो. मी अभ्यास करत आहे किंवा मी अभ्यास करतो, मी दररोज व्हॉलीबॉल खेळतो, मी दररोज कबड्डी खेळतो, क्रिकेट खेळतो, इत्यादी प्रकारचे. म्हणजे यामधून होकार दर्शवला जातो. अशा प्रकारचे हे होकारदर्शक किंवा होकारार्थी वाक्य आहेत. याच्यानंतर नकारार्थी वाक्य, पाचवा जो प्रकार आहे तो आहे नकारार्थी वाक्य किंवा नकारदर्शक वाक्य. दोन्हीचा अर्थ एकच. नकारार्थी वाक्याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या लिहून घ्या. ज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो, ज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो त्यास नकारदर्शक किंवा अकरणरूपी वाक्य म्हणतात. किंवा अकरणरूपी वाक्य म्हणतात. या अगोदर आपण होकारार्थी किंवा होकारदर्शक असे वाक्य आपण अभ्यासलेलं आहे. होकारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामधनं होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी वाक्य असं म्हणलेलं आहे. नकारार्थी वाक्य म्हणजेच काय? ज्या वाक्यामधून नकार दर्शवला जातो त्यास नकारार्थी वाक्य असं म्हणण्यात आलेलं आहे. किंवा अकरणरूपी वाक्य हे त्यास म्हणतात. नकारार्थी वाक्याचे काही उदाहरणं आपण इथे लिहून घेऊया. उदाहरण क्रमांक 1, कधीही खोटे बोलू नये. कधीही खोटे बोलू नये. दुसरं वाक्य लिहा. दुसऱ्याची निंदा करू नये. दुसऱ्याची निंदा करू नये. आता हे जे काही दोन उदाहरणं आपण इथं अभ्यासासाठी जे घेतलेलं आहे यामध्ये बघा, होकारार्थी वाक्य जे आहे नेहमी खरे बोलावे, मी आज गावाला जात आहे, अशा प्रकारचे आपण होकारार्थी वाक्य इथं आपण पाहिलेलं आहे. तर नकारार्थी वाक्यामध्ये कधीही खोटे बोलू नये, दुसऱ्याची निंदा करू नये, अशा प्रकारचे. म्हणजेच यामध्ये नकारार्थी जे काही वाक्य आहे ते या नकारार्थी वाक्यामधून क्रियेचा नकार दर्शवला जातो. नकार दर्शक ते वाक्य असतात. आता इथे कधीही खोटे बोलू नये म्हणून यामधून नकार दर्शवलेला इथे दिसून येतो. या वाक्यात दुसऱ्याची निंदा करू नये म्हणजे या वाक्यामधनं दुसऱ्या कोणाची आपण निंदा करायला नको आहे. म्हणजे अशा प्रकारचा अर्थ आपल्याला या वाक्यामधून मिळत असतो. म्हणून असे जे काही वाक्य असतील या वाक्यांना आपण नकारार्थी वाक्य असं म्हणतो. होकारार्थी वाक्यामध्ये क्रियेचा होकार दर्शवला जातो आणि नकारार्थी वाक्यामधून क्रियेचा नकार दर्शवला जातो. म्हणून या वाक्याला नकारार्थी वाक्य असं म्हणण्यात आलेलं आहे.